नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत खास सखी धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मंजुताई ठाकरे यांना. ताई नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. छोटासा एक तुमचा परिचय आमच्या दर्शकांनी तुम्ही द्यावा. नमस्कार, मी मंजू ठाकरे. धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान ही माझी संस्था आहे, ज्याची मी संस्थापक अध्यक्ष आहे. आणि यामध्ये आम्ही सातत्याने काम करतो आहोत. जवळजवळ 6 ते 7 वर्ष झाली आहेत. तर सामाजिक आणि सांस्कृतिक असे दोन्ही प्रकारचे कार्यक्रम चालवतो. सामाजिक मध्ये जयंती असो अथवा एखाद्या वृद्धाश्रमाला भेट असो किंवा गोरगरिबाला काही मदत असो, ते वाढदिवस साजरा करायचा असेल तर ते आपल्या त्या याच्यामध्ये बाल सुधार गृहामध्ये वगैरे अशा प्रकारचे प्रोग्राम्स आम्ही चालवतो. आणि सांस्कृतिक मध्ये बहुजन समाजातील कलाकारांना स्टेज मिळावा, कारण हे आहे की मी स्वतः कॉम्पिटिशन खेळली आहे. मला लहानपणापासून डान्सची आवड आहे. आणि जेव्हा मी कॉम्पिटिशन खेळली तेव्हा मी बरंच काही तिथे शिकली की कशी कॉम्पिटिशन असते, कुठे प्रॉब्लेम्स येतात, कुठे इगो होतो, कुठे आपलं म्हणजे आयोजकांमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात, हे सगळं शिकली. ते शिकल्यानंतर मी स्वतः एक विचार केला की आपण स्वतःच काहीतरी सुरू करावं आणि प्रत्येक कलाकाराला आपल्याकडून स्टेज मिळावा, हीच माझी इच्छा आहे. आणि पुढे या संस्थेला मला मोठं करायचं आहे. बघूया, सगळ्यांची जर साथ लागली तर नक्कीच समोर जाऊ. छान, चांगले विचार आहेत ते. आणि आपली आवड असली आणि त्या आवडीला जर आपण आपलं करिअर केलं आणि समाजाप्रती आपण त्याचं काहीतरी देणं लागतो या विचाराने जर का तुम्ही काम करत असेल तर नक्कीच कार्य कुठलेही असू दे त्यांना नाव लौकिक हे मिळतेच. ते एक विचारायचं होतं, संस्था म्हटलं की मग त्याच्यात बॉडी आली, मग त्यामध्ये महिला आल्या. मग किती लोक आहेत तुमच्या बरोबर, किती महिला तुमच्या बरोबर काम करतात आता सध्या त्या बॉडीमध्ये 9 महिला आहेत. पण 9 महिलांमध्ये 4 ते 5 महिला चांगलं काम करतात. अच्छा. कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतात, काही कोणाची छोटी मुलं आहेत, काही आहेत. पण जेव्हा बॉडी तयार करतो तेव्हा त्या आपोआप तयार होतात की आम्ही काम करू. पण जेव्हा योग्य वेळ येते कामाची त्यावेळी मात्र थोडं माघार घेतात. असेही प्रकार आहेत. 4 ते 5 जणी चांगलं काम करतात आहे. आणि तशा जर सदस्य म्हटलं तर 50 महिला ऑलरेडी जोडलेल्या आहेत. पण प्रोग्राम जेव्हा घेतो तेव्हा सगळ्या एकत्र येतात. तुमच्या बॉडीमध्ये ज्या 4 काम करणाऱ्या महिला आहेत, तुमच्या मैत्रिणी म्हणेल मी, म्हणजे मैत्रिणी काम नाही म्हणू शकत कारण त्या संस्था मिळून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम त्या राबवतात, म्हणून मी मैत्रिणी हा शब्द त्यांना योग्य मला वाटेल. तर त्यांची नावं सांगावीत दर्शकांनी. सचिवामध्ये आहे आरती बोंदरकर. उपाध्यक्षमध्ये पल्लवी वैद्य. आणि कोषाध्यक्ष आहे सुचित्रा लहाणे. कोषाध्यक्ष आहे कुंदा पुसरकर. अशा 5 जणी माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात. खूप छान. ते एक विचारायचं होतं, आतापर्यंत जे तुम्ही उपक्रम राबवले त्याच्यातल्या बऱ्याच उपक्रमाला मी सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि बघितलं की खूप सुंदर उपक्रम असतात त्यांचे, अगदी नियोजित आणि कुठेही भेदभाव नाही किंवा कुठलाही कमी जास्त कोणाला कार्यक्रमामध्ये अजूनपर्यंत उणीव जाणवलेली नाही. कार्यक्रम एक तर मी असा बघितला नाही तुमचा की तो रात्री मला वाटतं 4 वाजेपर्यंत सुरू होता, पहाटे. लावणीची मला वाटते ती स्पर्धा होती. तर तो एक आगळा वेगळा उपक्रम मी तुमचा पाहिला आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान देखील तुम्ही तिथे करत होता. ते पण एक उल्लेखनीय बाब त्याच्यामध्ये आहे. कारण कसं आहे की एखादी कॉम्पिटिशन आपण जेव्हा ठेवतो त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात, पण त्या अडचणींना मात देऊन सुद्धा तुमच्या जेवढ्या पण महिला आहे त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असते, एक हास्य असते आणि एक विनम्रता मी त्यांच्यामध्ये बघतो. तर त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे नेमकं, म्हणजे असं कसं तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकता आहे? त्याला कारण हे आहे की माझा स्वभाव जो आहे, एकतर म्हणजे मी स्पष्ट वक्ता आहे, महत्वाचं सांगायचं. आणि 20 ते 25 वर्षापासून त्यांच्यासोबत मैत्री आहे. त्यांना माझा स्वभाव माहिती झालेला आहे. आणि दुसरं असं की जेव्हा मी कुठलाही प्रोग्राम करते तेव्हा त्यांना पुढाकार देते की तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी आहे. बरोबर. तर तेव्हा तसं, आणि हे सगळीकडेच आहे की जर तुम्ही कोणाला पुढाकार दिला ना तर त्या आपोआप समोर सरकतात. आणि माझी एक इच्छा आहे, ज्या माझ्यासोबत जुळलेल्या महिला आहेत त्यांना मला खरोखर समोर न्यायचं आहे. माझं नाव तर झालंय पण त्यांचंही नाव कुठेतरी व्हावं, त्या कुठेतरी पुढे जाव्यात, यासाठीच माझी सगळी हालचाल. अगदी बरोबर आहे ते. ऍक्च्युली खरं तर असा सगळ्यांनी विचार केला ना की माझ्या बरोबर मी जर पुढे गेली तर माझ्या बरोबर माझ्या मैत्रिणींनी देखील पुढे यायला पाहिजे, ही जर भावना प्रत्येकीने ठेवली आणि त्यांनीही ती समजून घेतली आणि त्या गोष्टीचा त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की नाही, मंजुताई आम्हाला समोर घेऊन चालली आहे तर मंजुताईचा हात पकडणं
योग्य वेळ असू दे की अयोग्य वेळ असू दे, परिस्थिती काय असू दे, ते पण गोष्टीचं भान ठेवून त्यांनी तुम्हाला सहकार्य करत राहिलं पाहिजे. ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहे. ताई, समाजामध्ये आता तुम्ही जे उपक्रम करत आहात, सांस्कृतिक, सामाजिक, तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी पुढे जाऊन काय करायचं आहे? पुढे जाऊन हेच की समाजामध्ये तर आपल्याला समाजाचंच काम करायचं आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि सांस्कृतिक मध्ये मला प्रत्येक कलाकाराला समोर न्यायचं आहे. दुसरं हे की आजही अशी कंडिशन आहे की लावणीला कुठेही वाव नाही, किंवा लावणीचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे दृष्टिकोन लोकांचा, आहे. तो अतिशय वेगळा आहे. पण तो मला लोकांच्या याच्यातून बदलवायचा आहे की लावणी म्हणजेच वल्गर किंवा ओठ दाबणे किंवा डोळा मारणे ही नव्हे, तर प्रोफेशनल लावणी शो सुद्धा चांगले होतात होतात. आणि चांगले कलाकार आहेत. आहेत. आणि महत्वाची सांगते मी तुम्हाला की आपल्या अमरावतीमध्ये इतकी छान कलाकार आहेत की कुठे कदाचित नसतील, एवढे छान आहेत. पण एकच आहे की प्लॅटफॉर्म त्यांना मिळत नाही. अमरावती कलेचीच भूमी आहे ना Yes, ताई. yes, मग हा. याच्यामध्ये लावणी तरी कुठे जाणार आहे? लावणीसाठी पण आपल्याकडे चांगले कलाकार आहेत. बिलकुल. आणि तुम्ही जे कॉम्पिटिशन्स राबवता त्याच्या माध्यमातून तुमच्याकडे अनेक मला वाटते की कलावंत तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ते खरं तर ताईंना सुद्धा लावणीची खूप आवड आहे. त्या सुद्धा खूप सुंदर लावणी करतात. मी बघितलेली आहे त्यांची लावणी. आणि म्हणूनच तसंच ते मी याआधी पण बोलली की जर तुमची आवड आणि इच्छा ज्या क्षेत्रात आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं तर नक्कीच त्या क्षेत्रामध्ये यश हे मिळतेच. आणि ते मी इथे बघते आहे मंजुताईच्या रूपामध्ये. त्यांची धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आहे ते दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगतीमध्येच आहे. कुठेही माघार किंवा कुठल्या महिन्यामध्ये त्यांचा कार्यक्रम झाला नाही असं कधीच झालेलं नाहीये. प्रत्येक महिन्यात त्यांचे उपक्रम हे राबवत असतात. म्हणजे ते आमच्या दर्शकांना काही वेगळं सुचवू शकतात, काही सांगावं वाटतं? मला तुमच्याविषयी सांगावं असं वाटतं. सांगा वाटतं. कारण एवढं मोठं चॅनल काढणे तेही फक्त महिलांसाठी, आणि प्रत्येक महिलेला, तुमचं पण तेच आहे उद्देश की प्रत्येक महिलेला वाव मिळावा आणि प्रत्येक महिलेला कुठले काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करून ते पुढे न्यावेत, अशी तुमची जी धारणा आहे ती अतिशय चांगली आहे. मी तुमचं कौतुक करेल की इतकं मोठं तुम्ही चॅनल काढलं. तुमच्या सोबतीला जयश्री पण आहे, चांगलं तुमच्यासोबत काम करते आहे. आणि आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. हो, आहे. इथून पुढे तुम्हाला कधीही आमची मदत लागली तर नक्की मी सोबत राहील. नो प्रॉब्लेम. थँक्यू. ताई, ऍक्च्युली खरं तर तुमच्या धनश्रीच्या जे पण सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्याला सगळ्यांना वुमन्स 24 चॅनल हे नेहमी सोबत राहणार आहे, हे मी तुम्हाला आश्वासन देते. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना सुद्धा मंचाची गरज आहे. तर सांस्कृतिक तुमचे जे कार्यक्रम होतात, सामाजिक जे तुमचे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये देखील आमच्या अनेक महिला तुमच्यासोबत जुळतील असं मला वाटतं. कदाचित ह्या मुलाखतीच्या माध्यमातून अशाही काही महिला असेल की ज्यांना त्यांच्यामध्ये असलेले सुप्त गुण हे पुढे आणायचे असेल तर नक्कीच त्या आमच्या चॅनलला भेट देऊ शकतात. ताई, तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात, तुमचे मनोगत अगदी दिलखुलासपणे आमच्या समोर मांडलेत आणि अतिशय सोप्या आणि साध्या सरळ भाषेमध्ये तुम्ही आमच्या दर्शकांसोबत संवाद साधला, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि अशाच नवनवीन मुलाखती करता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.